मृणाल ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपल्यासोबत जुळलेले आहे श्रीकांत मिरापूरकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष। आपण या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांशी चर्चा करत असतो। आज आपल्यासोबत ते जुळलेले आहे। नमस्कार भाऊ। मला सांगा, आपण राजनीतीमध्ये आहात आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की 20% राजकारण आणि 80% समाजकारण करायला हवं, पण खरंच आता ते तसं होत आहे का? याबाबत आपलं मत काय? माझ्या म्हणण्यानुसार आजही तीच परंपरा सुरू आहे। माननीय बाळासाहेबांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं होतं आणि त्यांचं शिवसेनेचं जे हे वाक्य होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, याची बाळासाहेबांनी सुरुवात केली। आजही पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची परंपरा सुरू आहे। कारण आपण बघतोय की गेल्या म्हणजे आजही मुंबईमध्ये कोणती आपत्ती आली, भूकंपामध्ये शिवसेना असते, तुमच्या कोणत्या शक्तीच्या शिवसेना असते, हे आपण बघतच आहोत। परंतु जे सध्याची परिस्थिती राजकारणाची याविषयी थोडं वाईट वाटते की जे भारतीय जनता पार्टी यांनी हे राजकारण खराब केलं आहे। त्यामुळं कधीतरी असं माणसं असं वाटतं की कुठेतरी माणूस कमी होत आहे असं आम्हाला वाटतं। मला सांगा, युवकांनी राजकारणामध्ये यायला हवं का? युवकांनी राजकारणात यायला पाहिजे, परंतु आपण बघतो आहे की भारतीय जनता पार्टीने जे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात केलं आहे। कारण मला सांगा, आज जे युवक सुरुवातीपासून भाजपमध्ये काम करत होते, त्यांनी गेले किती वर्षापासून काम करत करत आज ते बिचारे मोठे झाले। स्वतंत्र उचल बघितलं आहे। आज पूर्ण भाजपमध्ये काँग्रेस लोक घेऊन, राष्ट्रवादी लोक घेऊन, शिवसेना लोक घेऊन हे जर असं करत असेल तर त्या युवकांनी कुणाकडे बघावं? त्यामुळे त्यांचं निश्चितच कुठेतरी एक कार्यकर्त्याचं नुकसान होत आहे। हे याला कारणीभूत भारतीय जनता पार्टीच आहे। मला सांगा, जे आता म्हणजे राजकीय वातावरण आहे, सकाळचा शपथविधी चालतो तर कधीच मुख्यमंत्री रातोरात बदलला जातो, यावर आपलं मत काय आहे? याला निश्चितच सगळं घाणेरडं राजकारण हे महाराष्ट्रात सुरुवात केलं आहे। या भारतीय जनता पार्टीने असं ठरवलं आहे की जे प्रादेशिक पक्ष आहे त्या प्रादेशिक पक्षाला संपवायचं आणि आपण म्हणजे आपण नुसतं भाजपच ठेवायची, चाहे वरती असो किंवा स्टेटमध्ये असो। कारण मला सांगा, आज जो पाडळ शपथविधी आहे ती हास्यास्पद गोष्ट आहे। मला सांगा, ज्या पक्षाची युती होती त्या पक्षासोबत राहत असताना यांनी दुसऱ्याचं घर फोडून जर पहाटे लपून छपून शपथविधी करत असेल, याला भारतीय जनता पार्टी कारणीभूत आहे। आणि हे असं जर करत असेल, निश्चितच हे दुःखाची गोष्ट आहे आपल्याकरता। कधी अशी राजकीय परिस्थिती पाहिली होती का आपल्याच्या आतापर्यंत भविष्य काळामध्ये? आम्ही सुद्धा पाहिली नाही आणि जग पण कधी पाहिलं नसेल। कारण याची सुरुवात ही भारतीय जनता पार्टीने केली आहे। कारण मला सांगा, आज आपण विरोधी पक्षात जरी असले, बरेचसे लोक काँग्रेस आहे कुठे असेल, ते विरोधी पक्षात जाऊन त्यांनी आपलं स्थिर ठेवलं। परंतु या भारतीय जनता पार्टीने गोवा, मिझोराम, महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी आपण बघत आहे, MP या ठिकाणी दुसऱ्याचे कार्यकर्ते फोडून, दुसऱ्याचे पलीकडे फोडून अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करतं। याला कारणीभूत भारतीय जनता पार्टीच आहे। एकीकडे पूर्ण जग हे शोकाकुळ वातावरणामध्ये होतं। बुलढाणा सिंदखेड राज्य येथील अपघातामध्ये आपल्या वर्धा जिल्ह्यातील काही लोक तिथे मृत्युमुखी पडले होते। तर मला सांगा, इकडे जो जग आहे तो शोकाकुळ वातावरणामध्ये होता आणि सकाळी पहाटेच शपथविधी चालतो, याला आपण कशा पद्धतीने पाहता? कुठेतरी ती माणुसकी संपलेली आहे का? याबाबत काय सांगाल? निश्चितच आहे। मला असं वाटते जरी ती वेळ टाळली असती, कारण आज पूर्ण जिल्हाच पूर्ण महाराष्ट्र हा दुःखात होता आणि अवघ्या कमी वयातले 19-20 वर्षातले बालक विद्यार्थी वर्ग होतं, त्यांचा होरपळ मृत्यू झाला। ही खरोखर एक कोणत्या विरोधी पक्ष असता त्याला सुद्धा लाज वाटली असती, परंतु यांना अति घाई पडली होती शपथविधीची। कारण शपथविधी दुपारला होऊ शकत होता, दुसऱ्या दिवशी होऊ शकत होता। कारण सरकार हे पडतलंच, दुसऱ्याचं घर फोडून जर आपलं दुःखात असताना आपण तिथं मोल मजा करायची, हे कितपत बाब योग्य नाही। हे भारतीय जनता पार्टीला अशोभनीय असं लाजिरवाणं गोष्ट आहे। मी निश्चितच त्याचा निषेध करतो आणि असं कुठल्याही पक्षाकडनं होऊ नये अशी मी अपेक्षा करतो। आता सध्याचं राजकीय जे वातावरण आहे त्यामध्ये शिंदे गट, ठाकरे गट असे दोन गट पडलेले आहेत। आता सध्या अजून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा 2 गट पडलेले आहेत, एक शरद पवार गट, एक अजितदादा पवार। यावर आपलं मत काय? कुठेतरी हे गट जे फोडत आहे त्यामध्ये काय नेमकं कारण आहे? मला सांगा, ज्याप्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र असताना आणि या भारतीय जनता पार्टीने जो आपण अगोदर बोललोय की प्रादेशिक पक्ष कसा संपवायचा, कारण आज शिवसेना फोडली, शिवसेना फोडून मिंनी गट तयार केला, त्यानंतर मिंनी गटाला सोबत त्यांचा संसार सुरू असताना दुसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस फोडून त्यांना सुद्धा एक हे केलं आणि या असं सामोर पहा ना, आज सिंधी गट पण हे भाजप संपवणार, कारण यांना भाजपत लढावं लागेल किंवा या राष्ट्रवादीला भाजपत लढवून हेच लोक त्यांना मायस करतील। जर समजा हे भाजपकडून लढले तर मग गट आला कुठला? शेवटी प्रादेशिक पक्ष जो आहे त्यांना संपवायचा हे सगळ्यांना दिसून येत आहे। मला सांगा, जर आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर हे राजकीय परिस्थिती अशी असती का?
नाही, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर भारतीय जनता पार्टीची एवढी हिंमत नसती. कारण या भारतीय जनता पार्टीला आज या महाराष्ट्रामध्ये जो पाय रोवला याला बाळासाहेबांचं बोट पकडून भारतीय जनता पार्टी आलेली आहे. कारण आपण बघितलंय की या लोकांनी ज्या ज्या प्रादेशिक पक्षासोबत आलेले आहे त्या लोकांचा प्रादेशिक पक्ष संपवला आहे. उदाहरणार्थ हरियाणा विकास पार्टी, अकाली दल, चंद्रबाबू नायडू याच्यासोबत असे बरेचसे पक्ष, शिवसेना असे पक्षासोबत घेऊन त्या पक्षाला संपवलं आणि भारतीय जनता पार्टी ही वरती आलेली आहे. तसेच मला असं वाटते की याचं फळ या भारतीय जनता पार्टीला निश्चित भोगावं लागेल. कारण आज ज्या वेळेला बाळासाहेब आपल्या माध्यमाशी बोलले होते की जे अरविंद साहेबांनी प्रश्न केला होता की साहेब जर समजा आपण यावेळेला गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांना हटवलं तर काय होईल. बाळासाहेबांनी सांगितलं नरेंद्र मोदी जर हटले तर भारतीय जनता पार्टी संपण्यात जमा होईल. आज जो आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे बाळासाहेबांच्या नमस्तक होऊन गेले, आज ते पंतप्रधान झाले, याला खरोखर जर कोणाचा उपकार असेल तर हे माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे आहे असं मी म्हणतो. मला सांगा 2024 लवकरच येणार आहे, यामध्ये उभाटाचं काही निवडणुकीच्या साठी काही आहे का पावलं, त्याबाबत काय सांगाल. या येणाऱ्या 2024 मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने हे निवडणूक लढणार आणि पक्षप्रमुख जर आम्हाला जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही तयारी करू. कारण आमचे जे 18 खासदार होते त्या ठिकाणी शिवसेना लढणार असं पक्षप्रमुखांचं वक्तव्य आहे. आणि समजा यामध्ये कुठल्या कमी असल्याचा जो निर्णय आहे तो आमचे पक्षप्रमुख घेतील आणि निश्चितच पक्षाने जो दिलेला आदेश आहे तो आम्हाला मान्य राहील. आम्ही त्याचं काम करू. धन्यवाद दादा, आपण आमच्याशी छानपैकी संवाद साधला त्यासाठी. आणि 2024 मध्ये जे आपलं ध्येय आहे ते नक्कीच पूर्ण हो हीच नवराष्ट्राकडून सदिच्छा. यानंतरही असेच कार्यक्रम बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र नववार्ता. रुणाल ढोक, वर्धा.